हसमुख असणारी रीती. तिथलं वातावरण असं आहे की तिथं सगळे असणारे जे पशु पक्षी आहेत, एकमेकाविषयी असणारा जो काही वैरभाव आहे ते सगळा वैरभाव टाकतात आणि गुणागोविंदाने एका ठिकाणी नांदतात. म्हणून नारदजी तुम्ही एक काम करा, तुम्हाला जर भागवत कथा लावायची असेल ना, तर भागवत कथा लावत असताना भागवत कथा कुठं लावा, तर भागवत कथा लावत असताना तुम्ही आनंद नावाच्या घाटाच्या ठिकाणी असणारी लावा. त्याचं कारण एक आहे, तिथं जर तुम्ही ही कथा लावली तर तिथल्या परिसरामधले अनेक जे लोक आहेत, ज्ञान आणि वैराग्य या दोघाचाच उद्धार होईल अशातला भाग नाही. कथा ऐकण्याकरता जेवढे लोक येणार आहेत त्या सगळ्या जणांचा असणारा उद्धार होईल. म्हणून इथं जी कथा लावण्यात आलेली आहे ना, हरिभक्तीपरायण मनोहर शामराव पाटील यांनी जी ही कथा लावलेली आहे, जिथं कथा चलते ना, मी अगोदर तुम्हाला बोलून गेलो, ते घर म्हणजे घर राहत नाही, तीर्थक्षेत्र बनतं. घर म्हणजे ते घर राहत नाही, ते मंदिर बनतं. पण त्यांनी स्वतःहून स्वतःच्या घरालाच मंदिर बनवलं अशातला भाग नाही, घरालाच तीर्थ बनवलं अशातला भाग नाही. तर त्यांनी कथा लावल्याच्या नंतर संपूर्ण जे तळघाळ नावाचं जे गाव आहे, या सगळ्याच गावाला तीर्थही बनवलं आणि या गावाला मंदिर सुद्धा बनवलं. एकदा त्यांच्याकरता सगळ्यांनी टाळ्या वाजवा एकदा. म्हणजे आपल्या एकट्याचाच उद्धार व्हावा अशातला भाग नाही बरं का, सगळ्या जणांचा असणारा तो उद्धार व्हावा. म्हणून या संपूर्ण इथलं असणारं जे प्रांगण आहे, या सगळ्या गावाला असणारं मंदिराचं आणि दुसरी गोष्ट म्हणजे तीर्थाचं स्वरूप प्राप्त करून जर दिलं असेल तर केवळ असणारी भागवत कथेमुळं. म्हणून आनंद नावाचा असणारा घाट आणि त्या आनंद नावाच्या घाटाच्या ठिकाणी असणारी सांगितलं सुंदर कथा लावा. आता सांगतो, जिथं कथा लागते ना, किंवा जिथं कथा सुरुवात होते, जिथं कथा प्रारंभीचा असणारा भाग होतो आणि कथा सुरुवात होते, अनेक जणाला आमंत्रण द्यावी लागतात. पण आमंत्रण देत असताना भक्तीला कधी आमंत्रण देण्याची गरज पडत नाही. त्याचं कारण एक आहे, आमंत्रण तुम्ही अनेक जणाला द्या, आमंत्रण दिल्याच्या नंतर येतील. पण काही मंडळी अशी आहेत, आमंत्रण न देता सुद्धा स्वतःहून तिथं कथेला येतात. ऐसा साध करा भाव, ऐसा साधकचा 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 साधक हा भाव, ऐसा साधक हा भाव, ऐसा ऐसा साधक हा भाव कथेमध्ये दे, ऐसा साधक हा भाव कथेमध्ये उभा दे, ऐसा साधक हा भाव, ऐसा साधक हा. कथा जिथं चालते का नाही, जिथं कथा चालते तिथं काही जणाला आमंत्रण जरी नाही दिलं, तर आमंत्रण जरी नाही दिलं तर ते स्वतःहून येतात. कोण कोण येतं? नंबर 1, माझे भक्त गाती जेथे, नारद मी उभा तेथे. जिथं माझे भक्त गातात का नाही, देवाला बोलवा अथवा न बोलवा, सगळ्याच्या मध्ये देव येतो, नाचण्याकरता सुरुवात करतो, नारद मी उभा तेथे. नंबर 2, भक्तीला जर नाहीच कुणी बोलवलं
तर भक्तीला जरी बोलवलं नाही तर भक्ती स्वतःहून, जिथं कथा कीर्तन असते स्वतःहून भक्ती तिथं येते. आणि नंबर 3चा भाग सांगतो, आमंत्रण जरी हनुमंतरायाला नाही दिलं तर आमंत्रण जरी हनुमंतरायाला नाही दिलं तर हनुमंतराय सगळ्याच्या अगोदर कथेला येऊन इथं बसतात. त्याचं कारण एक आहे, त्रेतायुगामध्ये चिरंजीवीच्या बाबतीमध्ये हनुमंतरायाला वरदान देत असताना भगवंतानं एकच वरदान दिलं. हनुमंतरायांनी देवाला बोलत असताना सांगितलं, देवा मला जर वरदानच द्यायचं असेल तर एक वरदान द्या, मला एकतर मरण येऊ नये, मी चिरंजीव असावा. बर. आणि दुसरी गोष्ट एक आहे, जिथं जिथं तुमचं राम कृष्ण हरी जिथं जिथं भजन चालू असेल, जिथं कथा कीर्तन चालू असेल, सगळ्यात अगोदर तिथं कथा ऐकण्याकरता मी यावं आणि कथा सांगता झाल्यात सगळ्यात शेवटी मी तिथून निघून जावं. सगळ्यात अगोदर कोण येतं माहिती का? सगळ्यात अगोदर इथं हनुमंतराय तुम्हाला दिसणार नाहीत, पण सगळ्यात अगोदर कथेवर विराजमान होऊन हनुमंतराय येऊन बसतात सगळ्यात अगोदर. आणि कथा झाल्याच्या नंतर, आरती झाल्याच्या नंतर सगळ्यात उशिरा जर कोण निघून जात असेल तर सगळ्यात उशिरा हनुमंतराय निघून जातात कथा श्रवण करून. म्हणून सगळ्यात सुंदर स्वरूपामध्ये असणारं सांगण्याकरता सुरुवात केली भक्ती. आणि त्या भक्तीचे असणारे जे 2 मुलं आहेत, ज्ञान आणि वैराग्य, यांचा उद्धार जर करायचा असेल तर त्याला साधन सांगितलेलं आहे फक्त भागवताची असणारी कथा. आणि भागवताच्या कथेचं वर्णन जर करायचं म्हटलं ना, अश्वमेध सहस्राणी, शब्द ऐका बर का, अश्वमेध सहस्राणी वाचपेय शतानीच. एवढंच नाही, अश्वमेध सहस्राणी वाचपेय शतानीच शुकशास्त्र कथा युक्तम किंवा शुकशास्त्र कथा याश्यम कलाम नारहंती षोडसीम. म्हणजे या भागवताची बरोबरी जर करायची म्हटलं, अश्वमेध नावाच्या यज्ञाला सुद्धा, वाजपेयी नावाच्या यज्ञाला सुद्धा बरोबरी करायची म्हटलं तर अश्वमेध सहस्र जरी लावले, 1000 जरी लावले, आणि एवढंच नाही, वाजपेयी नावाचे यज्ञ जरी याच्या बरोबरीला शतानीच म्हणजे 100 जरी लावले तर या भागवताचे 16 भाग करावे लागतील. तर 16व्या भागाची एकाची सुद्धा बरोबरी अश्वमेध नावाचा यज्ञ करू शकत नाही. इतका महान असणारा ग्रंथ हा भागवताचा आहे. एवढंच नाही, काही ठिकाणी तर असं वर्णन आलेलं आहे भागवताचं, जर कुणाला सायुज्य पद मिळवायचं असेल किंवा एकदा मृत्यू झाल्याच्या नंतर, किंवा आपण जे आता असे आहोत ना, आपल्याला मृत्यू येऊ नये किंवा एकदा मृत्यू झाल्याच्या नंतर पुन्हा जन्म मिळू नये, हे आशाला असं शरीर राहावं असं जर वाटत असेल तर याच्याकरता भागवतामध्ये सुंदर असणारा एक भाग सांगितलेला आहे. जर आपल्याला परत जन्माला यायचं नसेल, परत मरण हवं नसेल, तर याच्याकरता सुंदर एक भाग सांगितलेला आहे. हेम सिंह युतम चैतद. एवढंच नाही, हेम सिंह युतम चेतद वैष्णवाय ददातीच कृष्णेन सह सायुज्यम स पुमाल लभते ध्रुवम. जर कुणाला पुन्हा जन्म नको असेल, मरणाची भूमिका नको असेल, तर त्यांच्याकरता एक सुंदर भाग सांगितलेला आहे. जर कुणाला करायचा असेल तर सरळ भाग सांगतो बर का. 8 पल सोन्याचा असणारा एक सिंह तयार करायचा. 8 पल सोनं बर का. असं कळत नसेल तर आणखी सोप्या भाषेमध्ये सांगतो. तोळा कळतं का तुम्हाला? तोळा, एका तोळ्यामध्ये किती ग्राम असतात? 10 ग्रॅम. बर, 1 ग्रॅम म्हणजे एका तोळ्यामध्ये 10 ग्रॅम. 8 तोळे सोनं घ्यायचं. एका तोळ्याची किंमत किती? मला वाटतं तुम्हाला इकडे तुम्ही सोनं घेत नसताल, है का नाही? 1 तोळा घ्यायचं तर कमीत कमी 90,000 रुपये तरी लागतील ना. चांगलं जर घ्यायचं म्हटलं तर 90,000 रुपये. 8 पल घ्यायचं म्हटलं तर कमीत कमी 8 तोळे सोनं धरा. 9 गुणिले 8, 8 9 72 म्हणजे 7,20,000 रुपयाचं सोनं घ्यायचं. त्याचा एक सिंह बनवायचा.
लक्ष करून ऐका बरं का. सिंह बनवायचा, त्या 8 तोळे सोन्याचा सिंह बनवायचा. सिंह बनवल्याच्या नंतर तो सिंह आणून असा चौरंगावर मांडायचा. सुंदर वस्त्र टाकायचं, सिंह असा खाली ठेवायचा. कमीत कमी 700 ते 800 रुपयाला श्रीमद भागवत महापुराणाचा हा ग्रंथ मिळतो, गोरखपूर प्रेसचा. तो ग्रंथ आणायचा, त्याला सुंदर वस्त्र घालायचं. 8 तोळे सोन्याचा बनवलेला जो सिंह आहे त्याच्यावर हा ग्रंथ ठेवायचा आणि तेवढा चौरंगासहित ग्रंथ उचलायचा आणि एखाद्या ब्राह्मणाला तरी दान करायचा किंवा एखाद्या कथाकाराला तरी दान करायचा. आणि माझं तर म्हणणं आहे, दुसऱ्याला दान करूच नका, मलाच दान करून टाका. म्हणजे त्याचं कारण असं आहे, जर पुन्हा सायुज्यपद तुम्हाला पाहिजे असेल तर याच्याकरता सुंदर भाग सांगितलेला आहे. असा सोन्यानं, आता आपण गुरुवारचे व्रत करतो, गुरुवारचे व्रत करत असताना देत असताना देतो तरी काय, एक पीस बर का, थोडेसे तांदूळ असतील, खारीक वाटी असेल, सुपारी असेल, एक पीस द्यायचं. आणि ते पीस सुद्धा असं असतं का नाही, 200 घरं फिरून येतं बरं का ते, पण कुणाच्याच घरी टिकत नाही बिचारं. ते नुसतं त्याची धावपळ चालू असते, इकून तिकडं तिकून इकडं, बस नुसतं ते थांबणारच नाही कुठं. इथून त्यांच्या घरी गेलं की तिथून दुसऱ्या घरी, बस. त्याच्यासोबत एक पुस्तक असतं, बस. ते गुरुवारचं द्यायचंच असेल तर उद्यापन करण्याच्या स्वरूपामध्ये असा ग्रंथ दान करा आणि स्वर्णयुक्त सुनाच्या बाबतीमध्ये सिंहासन असं बनवा आणि दान करा. हा भागवताचा ग्रंथ म्हणजे साधारण नाही. हा भागवताचा ग्रंथ सनकादिकांनी सांगितल्याच्या नंतर हरिद्वारच्या ठिकाणी आनंद नावाच्या घाटाच्या ठिकाणी हा ग्रंथ लावण्यात आला. ऐकण्याकरता कोण आहेत? सनकादिकासारखे असणारे सांगणारे आहेत, नारदजी सारखे ऐकणारे आहेत, ऋषीमुनी श्रवण करण्याकरता आले, भक्ती स्वतःहून तिथं आली आणि ज्ञान वैराग्याला असणारी घेऊन तिथं आली. कथा सांगण्याकरता असणारी सुरुवात झाली आणि कथा सांगण्याकरता सुरुवात झाल्याच्या नंतर 7 दिवसापर्यंत ही कथा चालली. चमत्कार असा घडला, भक्तीचे 2 असणारे जे मुलं आहेत जीर्ण झालेले, ते मात्र तरुण झाले. याचा महिमा एकच सांगितलेला आहे, जीर्ण झालेली मुलं, वयोवृद्ध झालेली मुलं सुद्धा श्रीमद भागवत महापुराणाची कथा श्रवण केल्याच्या नंतर ते तरुण झाले. तुम्ही म्हणाल असं या ग्रंथामध्ये आहे तरी काय की जीर्ण झालेला व्यक्ती सुद्धा तरुण होतो? असं समजत नसेल तर आळंदी ते पंढरपूर असणारी पायी दिंडी असते. 70-70, 75-75 वर्षाचे माणसं सुद्धा, डॉक्टर लोक सांगतात यात्रेमध्ये चलत जाऊ नका, पण ते म्हातारे सुद्धा, आजी सुद्धा 10-10 किलोचं कपड्याचं गठोडं आतरायचं पांघरायचं घेऊन, डोक्यावर घेऊन तर नुसते पळत राहतात बरं का. त्याचं कारण एक आहे, जीर्ण झालेले माणसं सुद्धा तिथं तरुण होतात. त्याचं कारण एक आहे, त्यांच्या हृदयामध्ये भक्ती आहे. आणि काय तुम्हाला सांगावं, आता आम्ही पायी दिंडीमध्ये जातो, पुण्यामधून जर दिंडी निघाले तर म्हातारे काय करतात माहिती का, असे मोठमोठ्या पिशव्या घेतलेल्या असतात, बिस्किट पुडामध्येच, पेंट खजूर मध्येच, गोळे मध्येच, बस शेंगदाणे मध्येच. अहो इतकं घेतात का नाही, पाण्याच्या बॉटल मध्ये. चालता येत नाही तरी दिव्य घाट पास करून वर येतात. खात नाहीत तेवढं, शेवटी रस्त्याला लागल्याचे तर काही समजा एखाद्या नास्तू झाले तर टाकून देतील. पण माझा सांगण्याचा भाग एक आहे, घरी तुम्हाला काम करणं होत नाही, पण तिथं शक्ती एवढी येते की माणूस तेवढं ओझ घेऊन चालतो. बरं तिथं आत्राय तरी काय असतंय, पांघराय तरी काय असतंय? काही नाही. फक्त त्याचं कारण एक आहे, एवढी यात्रा मोठी पण कधी कुणाला काटा मोडत नाही. मोडतो कुणाला? अजिबात नाही. कधी कुणाला सर्पदंश झालेला बातमी नाही. बरं याच्या पुढे सांगू, कधी कुणाचं भांडण झालेलं म्हणून सुद्धा बातमी नाही. राग कुणाला येत नाही. सगळ्याच्या मुखामध्ये एकच शब्द, चला माऊली, चला 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 चला. कुणी सुद्धा भांडण करणार नाही. आपल्या घरामध्ये 4च माणसं आहेत, एक 7:30ला जेवतय, एक 8ला जेवतय, एक 8:30ला जेवतय, एक 9ला जेवतय. 4च माणसं घरामध्ये आहेत बरं का. पण चौघायचं जमत नाही. एका दिंडीमध्ये 400 माणसं आहेत, पण कधी सुद्धा कुणाची शिकायत नाही की मीठ कमी झालं, भाजीला असणारं तिखट जास्त झालं. अजिबात नाही, जसं असेल तसं. बस याच्या पुढे सांगू, ताट सुद्धा कुणाला धुवून घ्या म्हणण्याची गरज पडत नाही. स्वतः ताट धुवून घेणार, स्वतः धुवून तिथं नेऊन ठेवणार. झोपण्याकरता सुद्धा घरी तुमच्या
गुडघ्या इतकी गादी आहे, रात्री 2 वाजेपर्यंत झोप लागत नाही, पण तिथं झोपायला तरी काय असतं? 40 रुपयाचं मेन कापड, 40 रुपयाचं बरं का. पाऊस आल्याच्या नंतर तेच पांघरायचं आणि आतरून टाकायचं म्हटलं तर तेच आतरायचं. त्याच्यावर सुद्धा सुंदर झोप. असं जेवण केलं, झोपलेलं झोपलं, 1 मिनिटामध्ये झोप. माझा सांगण्याचा भाग एक आहे, वयोवृद्ध जरी माणूस झालेला असेल तर वयोवृद्ध झालेला माणूस सुद्धा तिथं तरुण होतो. त्याचं कारण एकच आहे, त्यांच्या हृदयामध्ये माऊली आहेत, त्यांच्या हृदयामध्ये असणारा विठ्ठल आहे, त्यांच्या हृदयामध्ये साधू संतांनी भक्तीनं असणारा वास केलेला आहे. म्हणून ते माणसं आनंदानं असणारे तिथं नाचतात. आणि काय सांगावं, सुंदर स्वरूपामध्ये त्या ठिकाणी असणारे भजन करतात. माझी तर विनंती आहे, एकदा सगळ्या जणांनी आपण सुद्धा एक सुंदर असणारं ते भजन म्हणू. ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, माऊली तुकाराम, ज्ञानोबा 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 माऊली तुकाराम. दुसरं असणारी एक सुंदर स्वरूपामध्ये महात्म्य सांगितलेलं आहे. एक नदी सांगितलेली आहे, त्या नदीचं नाव आहे तुंगभद्रा नावाची असणारी नदी. आणि त्या नदीमध्ये सुंदर असणारा जो भाग आहे, पाणी असणारं स्वच्छ आहे, मासे असतील, जलचर असतील, सुंदर सुंदर स्वरूपामध्ये असणारी ती नदी आहे, तुंगभद्रा नावाची असणारी नदी. आणि त्या नदीच्या काठाला वसलेलं असणारे गाव, त्या गावामध्ये राहणारा असणारा एक ब्राह्मण, त्या ब्राह्मणाचं नाव आत्मदेव. त्याला एक असणारी पत्नी आहे, तिचं नाव आहे धुंदुली. त्या ब्राह्मणाच्या बाबतीमध्ये वर्णन असं केलेलं आहे, इतका सुंदर ब्राह्मण ना, इतका सुंदर ब्राह्मण, कुठल्याही गोष्टीच्या अभ्यासाच्या बाबतीमध्ये कमतरता नाही, अभिषेक तसाच करतो, वास्तुशांती, पूजा वगैरे, लग्न क्रिया वगैरे संपूर्ण जिथल्या तिथं चांगला टापटीपणाच्या स्वरूपामध्ये भाग. पण दक्षिणा जर कोणी दिली ना, तर दक्षिणा दिल्याच्या नंतर त्या दक्षिणेमध्ये सुद्धा तो समाधान. काही ब्राह्मण असतात बरं का, किती जरी दक्षिणा दिली तरी समाधान राहत नाहीत, पण त्याचं वर्णन केलेलं आहे, दक्षिणा दिल तेवढी घेणे, समाधान राहणे, आनंदामध्ये घराकडे येणे. आणि घराकडे आल्याच्या नंतर त्याच्या घरचं वातावरण सांगितलेलं आहे. घरचं वातावरण मध्ये असं, पत्नीच्या बाबतीमध्ये वर्णन असं केलेलं आहे, दिसण्याकरता ती पत्नी मात्र सुंदर,
घर कामधंद्यामध्ये एकदम एकदम टापटीपणा जिथल्या तिथं बरं का. त्याचं कारण सांगितलेलं आहे. घराची स्वच्छता जर ठेवायची असेल तर त्याच्याकरता पत्नी सुद्धा टापटीपण्याच्या बाबतीमध्ये चांगली असावी पाहिजे. नाहीतर काही जणांचे असे भांडे असतात ना महाराज, फक्त ते कंपनीनं धुवून दिलेले बरं का, फक्त कंपनीनं धुवून दिलेले, पुन्हा तुम्ही कितीही घासा ते निघणार नाहीत. काही जणांचा तर गॅस असा असतो कंपनीनं स्वच्छ करून दिलेला, त्याच्यानंतर जर बिघडला आणि दुरुस्त करण्याकरता जर दुकानदाराकडे नेला तर त्याला नट सुद्धा सापडत नाही, याचा नेमका नट कुठं आहे, एवढा घाण बरं का. घराच्या बाबतीत जर वर्णन केलं तर काही जणांचे घर असे आहेत की त्या घरातून कधी बाहेर निघून जाऊ वाटतंय, असे काही जणांचे घर बरं का. नुसती घाण घाण असणारी भूमिका. घर सुद्धा स्वच्छ ठेवत असताना त्या पत्नीच्या बाबतीमध्ये टापटीपणा असणं फार गरजेचं आहे. वर्णन केलेलं आहे त्याच्या पत्नीच्या बाबतीमध्ये टापटीपणा चांगला, पण त्याची पत्नी जी आहे ते समाधानी मात्र नव्हती. कुणी जर अभिषेकाला एखाद्या माणसानं जर 500 रुपये दिले ना आणि घरी नेऊन पत्नीला जर सांगितलं 500 रुपये दिले, तर त्यांनी सांगायचं अभिषेकाला काही 500 रुपये लागतात का, कमीत कमी 1000, 2000 रुपये, 3000 रुपये दक्षिणा द्यावी. म्हणजे किती जरी धन घराकडे आणलं तर ती मात्र समाधानी नव्हती. तिचा दुसरा एक भाग सांगितला, तिचा स्वभाव जो होता ना, तर तिचा स्वभाव म्हणजे कंजूस होता. आणि तिसरा भाग सांगितला, तिला जास्त करून भांडणाचा छंद होता. काय असतात महिला वगैरे, सहज जरी काही कुणाला बोलायचं म्हटलं तर असं भांडणाचंच, बस दुसरं काहीच नाही. असं तिचा स्वभाव सांगितलं. एक कंजूस, एक म्हणजे भांडकुदळ. आणि घटना अशी सांगितलेली आहे, प्रॉपर्टी भरपूर, धन भरपूर, कुठल्याच गोष्टीची कमतरता नाही, फक्त एकच, फक्त त्या दोघांच्या पोटी पुत्र संतती नाही. आणि होता असंच बरं का. 10-20 एकर जमीन असते, बंगला चांगला असतो, गाडी चांगली असते, धन प्रॉपर्टी सगळं सगळं व्यवस्थित, फक्त पुत्र संतती नसते. काही ठिकाणी असं घडतं बरं का. आणि काही ठिकाणी असं असतं 7-12 कोऱ्या, सगळ्या 7-12 कोऱ्या, खायचं वांद, पण एक लेकरू पहिलीला, एक दुसरीला, एक तिसरीला, एक चौथीला. कोणत्याला अंडरवेल नाही, कोणत्याला बनेल नाही, कोणत्याला पॅन्ट नाही, पेन्सिल नाही, दप्तर नाही, काही नाही, काही नाही, काही नाही. जिथं खायचं वांद तिथं लेकरं जास्त, जिथं प्रॉपर्टी जास्त तिथं मुलं बाळं नाहीत. आणि घटना अशी निपुत्रिकाच्या बाबतीमध्ये, माफी मागून बोलतो, वर्णन असं केलेलं आहे, त्या ग्रंथामधलं चालू आहे बरं का आपलं, कुणी काय असं काही मनाला लावून घ्यायचं नाही किंवा काही नाही. सुंदर वर्णन केलेलं आहे. धिग जीवितम प्रजाहीनम, लक्ष करा बरं का. ज्याच्या घरामध्ये किंवा ज्याच्या जीवनामध्ये पुत्र संतती नाही त्याचं जीवन बरोबर नाही. ज्याच्याजवळ पुत्र संतती नाही त्याचं जीवन बरोबर नाही. धिग गृहम च प्रजा विना, ज्या घरामध्ये लेकरं नाहीत ते घराला सुद्धा धिक्कार. म्हणजे ज्याला पुत्र संतती नाही त्याचं जीवन सुद्धा धिक्कार. ज्याच्या घरामध्ये मुलं नाहीत त्याचं घर सुद्धा धिक्कार, घर सुद्धा कुठल्या कामाचं नाही. नंबर 3 भाग सांगितला, धिक धनम चान पत्यश्य, ज्याच्याजवळ भरपूर धन आहे पण पुत्र संतती नाही त्याचा धनाचा सुद्धा उपयोग नाही. 3 भाग सांगितले. नंबर 4 भाग सांगितला, धिक कुलम संततिम विना, ज्याच्या कुळामध्ये ज्याला आपण शेंडेफळ म्हणतो किंवा शेवटचा भाग म्हणतो, ज्याला आपण नातू पंतू वगैरे म्हणतो, ज्याच्या पुढल्या पिढीमध्ये कुणीच जन्माला नाही, म्हणजे वंश खंडित होण्याची वेळ आलेली आहे, त्याच्या कुलाचा सुद्धा धिक्कार सांगितलेला आहे. हे चाललंय कुठलं माहितीये का, कुणी मनाला लावून घेऊ नका बरं का. हे चाललंय आत्मदेवाचं. हे आपलं कुणाचं म्हणजे मनाला लावून घ्यायचं नाही किंवा काही नाही, ते आत्मदेवाची ही चर्चा चालू आहे. आणि लोक ज्याला निपुत्रिक आहेत का नाही त्याला लोक तोंडावर बोलत नाहीत, उलट त्याच्या तोंडावर कसे बोलतात माहिती का, तुमचं लय चांगलं बरं का, तुम्हाला काय बाबा, तुम्ही विठ्ठल रुक्मिणी दोघच, तुम्हाला काय आनंदात बसून खायचं, हे आमची लेकरं बघा ना, असून तरी काय उपयोग आहे, आम्हा दोघाला कोणी सांभाळेना, असं बोलतात बरं का. म्हणजे त्यांना बोलत असताना टोचून बोलतात, म्हणजे बोलायचं वेगळ्या पद्धतीनं पण त्याला दुसरा शब्द वापरतात. तुमचं चांगलं आहे बरं का, तुम्हाला पुत्र संतती नाही, काही नाही, आनंदात तुमचं, पण आमच्या असून उपयोगाची नाहीत.
आता पहा, एखाद्या वेळेस एखादा निपुत्रिक माणूस जर रस्त्यानं जाऊ लागला आणि समोरून जर एखादा माणूस आला तर त्याचा विचार असा होतो, आज मी निपुत्रिकाचं तोंड बघितलं, आज माझा दिवस चांगला जाणार नाही. काही लोकांची चर्चा असते बरं का. आणि याला जर दृष्टांत द्यायचा म्हटलं, भगवान शंकर श्रीयाळ राजा आणि चांगुणा मातेच्या घरी अन्न सेवन करण्याकरता आले. आणि अन्न सेवन करण्याकरता आल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं, मला भोजन पाहिजे आहे. त्यांनी सांगितलं, आम्ही भोजन तुम्हाला देऊ शकतो. बरं, सांगा. आणि भोजन देत असताना सुद्धा मला व्यवस्थित भोजन पाहिजे. आता या भोजनाच्या बाबतीमध्ये जर बोलायचं म्हटलं, आज ज्यांची असणारी सुंदर स्वरूपामध्ये असणारी ही अन्नदानाची असणारी ही पंगत आहे, हरिभक्तीपरायण समाज रत्न श्री शिवकुमार धोंडीराम होळदांडगे चाकूर, म्हणजे त्यांची नगरी आहे चाकूर, पण त्यांची नगरी चाकूर असून मी तरी एक तुम्हाला असं सांगतो, तुमचं गाव फार भाग्यवान बरं का. का भाग्यवान त्याचं कारण सांगू. अहो, गावातलेच लोक, मी एवढं फिरतो का नाही, गावातलेच लोक गावातल्या लोकाला पंक्ती देत नाहीत. मी काय बोलतो लक्ष करा बरं का. गावातलेच लोक गावातल्या माणसाला जीव घालीत नाहीत. तुमचं गाव एवढं भाग्यवान आहे, आज चाकूरून येऊन तुमच्या गावातल्या लोकाला पंगत देणं म्हणजे काय साधी गोष्ट आहे का. त्याचं कारण एक आहे, त्यांचं तुमच्या गावावर प्रेम आहे. तुमच्या गावावर त्यांचं प्रेम आहे आणि तुमच्यावर प्रेम आहे याचं कारण असं आहे, तुम्ही त्यांना प्रेम देता म्हणून ते अन्नदान करतात. एकदा त्यांचं एकदा स्वागत करण्याकरता सगळ्यांनी टाळ्या वाजवा एकदा. भगवान शंकर ज्यांच्या घरी अन्न सेवन करण्याकरता आले त्यांचं नाव श्रीयाळ राजा, चांगुणा माता. आणि काय मागितला प्रसाद खाण्याकरता. प्रसाद द्यायचा असेल, तुमचा एकुलता एक मुलगा ज्याचं नाव चिलिया बाळ आहे त्याला कट करायचं आणि कट करून त्याच्या शरीरातलं मांस काढायचं, मला खाण्याकरता द्यायचं. कुठली आई आणि कुठले वडील आपल्या स्वतःच्या लेकराला कट करून मांस खाऊ घालतील. अजिबात नाही. पण ऐका बरं का, सत्वाची परीक्षा घेण्याकरता आल्याच्या नंतर देव काय करतो माहिती का, शेवटचं टोक आलं का नाही, शेवटच्या टोकाला देव असणारी परीक्षाच घेतो. त्याच्यात जर पास झाला रे झाला, मग मात्र तो संपन्नच झाला. आणि माणसं काय करतात माहिती का, शेवटच्याच टोकाला माणसं घसरून जातात. भगवान शंकर आले, बोलण्याकरता सुरुवात केली, तेवढ्याच वेळामध्ये बोलण्याकरता सुरुवात केली. श्रीयाळ राजाने सांगितलं, मी हे तुम्हाला प्रसाद देऊ शकत नाही. चांगुणा मातेने सांगितलं, हा प्रसाद देऊ शकत नाही. शेवटी दोघंही रडू लागले. भगवान शंकराने सांगितलं, जर मुलाचं मांस देणार नसाल तर तुमच्या घरी मी अन्न सेवन करणार नाही. तुमच्या घरून एक अतिथी उपाशी निघून चालला याचं पातक तुम्हाला लागेल. आणि एवढंच नाही, आतापर्यंत जेवढं अन्नदान केलं का नाही त्याचं पुण्य सुद्धा निघून जाणार. आपल्या घरातून शक्यतो कुठलाही माणूस उपाशी जाता कामा नये. त्याचं कारण एक आहे, आपल्या घरी जे माणूस आल्याच्या नंतर आपण त्याला पाणी देतो का नाही, याचं कारण काय माहिती का. कुणी माणूस असू द्या, घरी आलं की त्याला आपण पाणी देतो. कुणी जर म्हटलं ना मी चहा घेत नाही बरं का, मग असं करा, तुम्ही काळा चहा घ्या. त्या काळ्या चहाचे 2-3 नाव आहेत बरं का. तुमच्याकडे काय म्हणतात मला माहित नाही. त्याला कोणी डिकाशीन म्हणतं, कुणी त्याला काळा चहा म्हणतं, काही परिसरामध्ये त्याला कोरा चहा म्हणतात. म्हणजे माणूस घरी आल्याच्या नंतर एक म्हणजे त्याला पाणी, त्याला तसं जाऊ देणार नाहीत. नंबर 2 त्याला चहा. नंबर 3 असा जर तो जात असेल तर त्यांना सांगतात तसं जाऊ नका, कमीत कमी थोडी साखर तरी घ्या. म्हणजे माणसाला घरून परत जाऊ देत नाही. त्याचं कारण एक आहे, माणूस जर विनमुख घरून जर गेला तर आपलं पुण्य घेऊन जातो. म्हणून माणसाला घरून कधी सुद्धा विनमुख जाऊ द्यायचं नाही. साखर तरी द्यायची, एखादं फळ जरी असलं तरी द्यायचं. भगवान शंकर जात असताना त्यांनी निर्णय घेतला तर नेमकं काय करावं. दोघेही रडू लागले. 10,000 वर्षापर्यंत अन्नदान केलं आणि एक जर अतिथी उपाशी गेला तर 10,000 वर्षाचं पुण्य नष्ट होणार. दोघं जण रडू लागले. चिलिया बाळ अंगणामध्ये खेळू लागला. तो पळत पळत आला. त्याचं वय 5 वर्षाचं सांगितलंय. लेकरू आई वडिलाकडे पाहू लागलं तर आई वडील रडू लागले. आई वडिलाचे डोळे लेकरांना पुसले आणि प्रश्न विचारला, का रडता. त्या रडत रडत त्या आई वडिलांनी सांगितलं, हा अतिथी आलेला आहे आणि अतिथी आल्याच्या नंतर
अन्नदानाच्या स्वरूपामध्ये तुझ्या शरीराचं मांस मागतो. त्या लेकरानं रडायला पाहिजे आणि तिथून पळून जायला पाहिजे. ते लेकरू रडलंही नाही पळूनही गेलं नाही. ते लेकरू आई वडिलाला बोलतं, आई कधी ना कधी, आज ना उद्या, एक ना एक दिवस तुम्ही दोघांनी जरी माझं संरक्षण केलं तर कधी ना कधी तर मला मरायचंच आहे ना, कधी ना कधी तर मरायचंच आहे ना. बरं, एक म्हणजे जर मी मेलो तर या शरीराचा शेवट जर करायचा म्हटलं तर एक म्हणजे याला लाकडामध्ये जाळावं लागणार. आणि लाकडामध्ये जर जाळलं तर याचं शिल्लक काय राहील? फक्त राखच शिल्लक राहील ना. नंबर 2, मला जर तुम्ही जाळलं नाही किंवा माझ्या मुलांनी मला जाळलं नाही तर नंबर 2ला मला पुरतील, खड्डा करतील आणि मला पुरतील. मग पुरल्याच्या नंतर या शरीराचं होईल तरी काय? तर पुरल्याच्या नंतर या शरीराच्या बाबतीमध्ये वर्णन केलेलं आहे, याला किडे लागतील आणि किडे लागल्याच्या नंतर याचं रूपांतर मातीमध्ये होईल. शरीराचा भाग 2 स्वरूपामध्ये सांगितला. आणि तिसरी गोष्ट सांगू काय, मी जर अरण्यामध्ये गेलो ना आणि अरण्यामध्ये गेल्याच्या नंतर एखाद्या वेळेस माझ्यावर जर सिंहानं हल्ला केला आणि मला जर त्यानं खाल्लं ना तर माझ्या शरीराचं रूपांतर त्याच्या विष्ठेमध्ये होईल. आता शरीराचा शेवट कसा सांगितला बघा. आता मग आई माझी एक विनंती आहे, एक म्हणजे माझ्या शरीराची राख होणार, नंबर 2 म्हणजे किडे लागणार, नंबर 3 म्हणजे विष्ठा होणार. याच्यापेक्षा हे जर शरीर या महात्म्याच्या कामाला जर येत असेल तर तुम्ही विचार करू नका, माझं शरीर त्याला देऊन टाका. काय लेकराचे शब्द असतील विचार करा. आई वडिलांनी निर्णय घेतला, महात्म्याला बसवलं आणि बसवल्याच्या नंतर स्वतःच्या लेकराला चांगुना मातेनं असं जवळ पकडलं आणि त्याला कट करण्याकरता सुरुवात केली. तिची काय भक्ती असेल विचार करा. आपल्याला वांग जरी चिरायचं म्हटलं तर 10 वेळेस त्याला बघावं लागतं, कुणीकून काटा आहे, कुणीकून काटा आहे, बोटामध्ये शिरेल. चांगुना मातेनं एका हातामध्ये शिरकमल धरलं आणि दुसऱ्या हातामध्ये शरीर धरलं आणि कट करण्याकरता सुरुवात केली. आणि कट करण्याकरता सुरुवात केल्याच्या नंतर माझ्या लेकराची मला पुन्हा जर आठवण आली तर कमीत कमी माझा लेकराचा चेहऱ्याचा भाग मला पाहण्याकरता यावा म्हणून काय केलं, शरीराचं वरचं जे मुंडकं आहे का नाही, मुंडकं काढलं आणि शिंक्यावर लटकून ठेवलं. खालच्या शरीराचा स्वयंपाक तयार केला, सुंदर स्वयंपाक वाढला आणि वाढल्याच्या नंतर ते भगवान शंकराने अंतर्ध्यानानं जाणलं, प्रसाद मला तुम्ही तयार केला पण मी असला प्रसाद खात नाही. त्याचं कारण एक आहे, आपल्या शरीरामध्ये पावन जर काय असेल, पवित्र जर काय असेल तर आपल्या सगळ्या शरीरामध्ये पवित्र आहे ते मुंडकं. माफी मागून बोलतो बरं का. ज्यांचं लग्न झाल्याच्या नंतर गोंधळाचे कार्यक्रम असतात, आता हे शंभूदे वाजवण्याकरता जातात बरं का. आता ह्यांना माहिती, आता ह्यांनी बघत नाहीत, आता तो भाग वेगळा त्यांना दिसत नाही म्हणून. काही जणांचे गोंधळ असे आहेत नुसत्या डाळ भाकरीचे बरं का, म्हणजे त्या देवीला काय लागतं, फक्त डाळ भाकर. पण काही जणांच्या गोंधळ्याला काय लागतं माहिती का, 4 पायाचं, 2 कानाचं आणि 2 शिंगाचं. जास्त बोलणं नको, ज्याला कळालं त्यालाच. इतर आमंत्रणाला पाहुणे मात्र येणार नाहीत, काहीतरी कारण सांगणार आणि घरीच बसणार. लक्ष करा बरं मी काय म्हणतो ते. इतर आमंत्रणाला पाहुणे मात्र कारण करून घरीच बसतील, येणार नाहीत. पण तो गोंधळ म्हटल्याच्या नंतर ते आमंत्रण त्यांना द्या. वेळामध्ये वेळ काढून कार्यक्रम जर रात्री 8चा असेल तर हे 4लाच हजर असतात. याच्या पुढे आणखी सांगू, कांदा लिंबू वगैरे आपली आपली सोय करून कुणावर अवलंबून राहत नाही, ते आपली आपली तयारी करूनच येतात बरं का. याच्या पुढे आणखी सांगू, दुसऱ्या कार्यक्रमामध्ये पाहुण्याला सांगावं लागतं, जसे तुम्ही आता आलात का नाही तसे जाऊ नका, आजच्या दिवसाचा मुक्काम करून जा. तरी पाहुणा थांबत नाही. पाहुणा काय करतो, काहीतरी अडचण सांगतो, निघून जातो. पण त्या कार्यक्रमाला पाहुण्याला विनवण्याची गरज नाही. मी काय म्हणतो लक्षात घ्या बरं का, त्याला विनवण्याची गरज नाही. त्याला माहिती आहे दुसऱ्या दिवशी मुंडकं शिल्लक आहे, तो जात नाही बरं का. दुसऱ्या दिवशी अजिबात नाही. तेवढ्या दिवशीचा मुक्काम टाकू नका जरी म्हटलं तर तेवढ्या दिवसाचा मुक्काम टाकणार, दुसऱ्या दिवशीचा कार्यक्रम करणार, मग म्हणणार चलतो बरं का. आता माझा सांगण्याचा भाग एक आहे, शिरकमेल हे पवित्र आहे आणि पवित्र असल्याच्या नंतर भगवान शंकरांनी सांगितलं, हे मांस मी खाणार नाही. जे तुम्ही जे शिरकमल ठेवलेलं आहे ना,
त्याला काय करायचं, उकळामध्ये टाकायचं, त्याला वाटण्याकरता सुरुवात करायची. आणि ते सुद्धा आईनं स्वयंपाक बनवत असताना डोळ्याला पाणी पण येऊ द्यायचं नाही. नंबर 2, रडायचं पण नाही. आणि नंबर 3ला गाणं गात असताना आनंदाच्या स्वरूपामध्ये असणारं गीत म्हणून सुंदर स्वरूपामध्ये असणारा तो स्वयंपाक करायचा. आता माझा सांगण्याचा भाग आहे, जिचं लेकरू मरण पावलेलं आहे, उकळामध्ये त्याचं शिरकमल टाकायचं आहे, रडायचं नाही आणि न रडता सुंदर स्वरूपामध्ये स्वयंपाक करायचा आहे. एवढं शक्य होईल. तरी सुद्धा सत्वाची परीक्षा म्हणून चांगुणा मातेनं ते कार्य केलं. घटना अशी घडली, स्वयंपाक सुंदर तयार केला आणि तयार केल्याच्या नंतर जेवण्याकरता भगवान शंकराला ताट वाढलं. वाढल्याच्या नंतर भगवान शंकरांनी सांगितलं, मी एकटा जेवण नाही करणार. जर घरामधला माणूस जर माझ्यासोबत जेवण्याकरता सोबत असेल तरच मी जेवण करणार, अन्यथा जेवण करणार नाही. आता माझा सांगण्याचा भाग आहे, ज्यांचा मुलगा आहे, मुलाचंच मांस बाप खाईल का? पण शेवटी सत्वाची परीक्षा होती. बाप सुद्धा जेवण्याकरता बसत नव्हता. त्यावेळेला चांगुणा मातेनं पती परमेश्वराला हात जोडले बोलण्याकरता सुरुवात केली. मालक, तुम्ही जेवण्याकरता का बसत नाही तो? त्यावेळेस त्या श्रीयाळ राजानं सांगितलं, चांगुणा, मी जेवण्याकरता याच्याकरता बसत नाही. माझ्याच मुलाचं मांस कसं मी खावं आणि माझ्या मुलाचं मांस माझ्या पोटामध्ये ठेवू तरी कसं मी? म्हणून त्यानं रडण्याकरता सुरुवात केली. चांगुणा मातेनं पती परमेश्वराला उपदेश केला. तो उपदेश असा आहे, ती पत्नी सांगते, चांगुणा माता, तुम्ही तुमच्या लेकराचं मांस 1 दिवसापर्यंत सुद्धा पोटामध्ये ठेवत नाहीत. मी त्याच लेकराचा संपूर्ण गोळा 9 महिने 9 दिवसापर्यंत पोटामध्ये वागवला. तुम्हाला 1 दिवसाकरता वागवण्याकरता काय हरकत आहे? पत्नीनं उपदेश केला. त्यावेळेला जेवण्याकरता बसले. बसल्याच्या नंतर सुंदर ताट वाढलेलं होतं. जेवण करण्याकरता सुरुवात करणार तेवढ्याच वेळामध्ये भगवान शंकर उठले आणि उठल्याच्या नंतर भगवान शंकरांनी सांगितलं, निपुत्रिकाचे घरी न घे मी अन्न. कळाला का शब्द? बघा, आता मारण्याकरता सांगितलं त्यांनीच, स्वयंपाक बनवायला सांगितला त्यांनीच, आणि शेवटी सांगितलं निपुत्रिकाच्या घरी मी जेवण करत नाही. माझा सांगण्याचा भाग एवढाच आहे, निपुत्रिकाच्या घरी सुद्धा भगवान शंकर निघून जाऊ लागले. म्हणजे त्यांच्या जीवनामध्ये एक परीक्षेचा भाग, म्हणजे फक्त कथेमधला असणारा भाग तो स्वीकार करायचा. आता पहा, दिग्जीवन आणि तो असणारा दुःखी झाला, आणि दुःखी झाल्याच्या नंतर मग मात्र त्यांनी एक भूमिका सुरुवात केली. ती भूमिका अशी, आता जिवंत या ठिकाणी राहायचं नाही, लोक आपली निंदा करतात म्हणून अरण्यामध्ये जाण्याकरता सुरुवात केली. एक छोटंसं तळं होतं. आत्मदेवानं काय केलं, पाणी पिण्याकरता सुरुवात केली. पाणी पिलं आणि पाणी पिल्याच्या नंतर एक 5-10 मिनिटापर्यंत आता थांबावं आणि स्वतः आपण आत्महत्या करावी असा त्यानं निर्णय घेतला. तेवढ्याच वेळामध्ये अचानक स्वरूपामध्ये साधू महात्मा तिथपर्यंत आले. आणि साधू महात्मा तिथपर्यंत आल्याच्या नंतर साधू महात्म्यानं सुद्धा तळ्याचं पाणी पिलं आणि तळ्याचं पाणी पिल्याच्या नंतर सुंदर स्वरूपामध्ये असे साईडला जाऊन बसले. आंब्याचा असणारा सुंदर असणारा वृक्ष होता, तिथं जाऊन बसले. त्यावेळेस सुंदर स्वरूपामध्ये त्या आत्मदेवानं निर्णय घेतला, आता मरायचंच आहे, पण कमीत कमी शेवटच्या वेळेला संताची आपल्याला भेट झालेली आहे, संताचं दर्शन घ्यावं आणि संताचं दर्शन घेऊन पुन्हा आत्महत्या करावी. दर्शन घेतलं आणि रडण्याकरता सुरुवात केली. सहज साधू महात्म्यानं प्रश्न विचारला, का रडता? अहो, माझं नाव आत्मदेव आहे, अमुक अमुक असणाऱ्या गावाचं आहे, आणि रडण्याचं कारण एक आहे, मी अनेक औषधोपचार केले, अनेक डॉक्टरकडं नवस अनेक असणारं कार्य केलं, पण मला पुत्र संतती नाही, म्हणून मी दुःखी आहे, आणि दुःखी असल्यामुळं मी आत्महत्या करण्याकरता अरण्यामध्ये आलेलो आहे. त्या साधू महात्म्यानं सांगितलं, बाबा, अरे, ज्याला मुलं आहेत ते सुद्धा दुःखामध्येच आहेत, आणि ज्याला मुलं नाहीत ते सुद्धा दुःखामध्येच आहेत. मुलं नाहीत म्हणून आत्महत्या करतो का? अजिबात करू नको. शेवटी सांगितलं, महाराज, मी निर्णय घेतलेला आहे, आत्महत्याच करणार. शेवटी सांगितलं, थोडंसं जवळ ये बरं. त्याला जवळ घेतलं आणि त्याचं कपाळ पाहण्याकरता असणारी सुरुवात केली. 5वीच्या दिवशी प्रत्येक जणाच्या कपाळावर सटवीनं लिहून ठेवलेलं आहे. जे सटवीनं लिहून ठेवलेलं आहे
ते कधी सुद्धा बदलत नाही. जे लिहून ठेवलं ना त्याच्यात कधीच बदलत होत नाही. बरं याच्या पुढे सांगू, तुम्ही मोडण्याचा जरी प्रयत्न केला तरी ते मोडत नाही. त्याचं कारण एक आहे, दररोज आपण साबण घेतो, कोणी लक्स आणील, कोणी गोदरेज आणील, कोणी लाईफ बॉय आणील, सारखं दररोजचे लोक घासतात, पण कपाळावर लिहिलेलं कुणाचं मोडलं का? अजिबात मोडत नाही. का? ललाटीचे लिहिले, एकदा ललाटीनं लिहिलं का नाही ते कधी सुद्धा असणारं मोडत नाही. त्यावेळेस त्याला जवळ बोलवलं आणि त्या ललाटीच्या ठिकाणी, रेषेच्या ठिकाणी लिहिलेलं पाहण्याकरता सुरुवात केली. कपाळावर असं लिहिलेलं होतं, याच जन्मामध्ये मुलगा नाही अशातला भाग नाही, इथून पुढल्या 7 जन्मामध्ये सुद्धा पुत्र संतती आत्मदेवाला नाही. मग तर आत्मदेव रडण्याकरता सुरुवात केली. महाराज, माझी एक विनंती आहे, माझ्या नशिबात जर पुत्र संतती नसेल तर साधू महात्म्यानं कृपा केल्याच्या नंतर पुत्र संतती होऊ शकते, तुम्ही कृपा करा. सांगितलं, बाबा कृपा करून उपयोग नाही. देवानं लिहिलेली रेषा जर चुकवण्याचा प्रयत्न केला, आतापर्यंत अनेक जणाला असणारं दुःख झालेलं आहे. देवानं जे लिहून ठेवलं ना ते कधी सुद्धा मोडायचं नाही, कधी सुद्धा बदलायचं नाही. कुणी जर मोडण्याचा प्रयत्न केला आणि बदलण्याचा प्रयत्न केला, या जन्मात तर चुकतच नाही, पण पुढला जन्म घेऊन परत ते भोगावं लागतं. म्हणून सुंदर स्वरूपामध्ये उपदेश करण्याकरता सुरुवात केली. शेवटी सांगितलं, मी मरण्याकरता आलेलो होतो, पण आता दुसरीकडे जाऊन मरणार नाही, तुमच्या समोरच प्राणत्याग करणार आणि याचं पाप तुमच्या डोक्यावर बसणार. याच्याकरता काही तुम्ही उपाय शोधा, पण मला पुत्र संतती झाली पाहिजे. शेवटी साधू महात्म्यानं सांगितलं, बाबा तुझं कर्म आता तुझ्यासोबत, मी तुला एक फळ देतो. आंब्याचा असणारा वृक्ष, सुंदर असणारा आंब्याचं एक फळ हातामध्ये घेतलं आणि फळ घेतल्याच्या नंतर मग मात्र अभिमंत्रित केलं आणि अभिमंत्रित केल्याच्या नंतर मग मात्र ते फळ आत्मदेवाला देण्याकरता सुरुवात केली आणि सांगितलं, आत्मदेवा हे फळ तू घरी घेऊन जा आणि घरी घेऊन गेल्याच्या नंतर तुझ्या पत्नीला खाण्याकरता दे. पत्नीला जर खाण्याकरता जर दिलं ना तर 1 वर्षापर्यंत तिनं काही कार्य सांगितलेलं आहे, ते कार्य जे आत्मदेवाला सांगितलं ते कार्य सुद्धा आपल्याकरता सुद्धा उपयुक्त आहे. ते कार्य लक्ष देऊन ऐका बरं का. पुत्र संतती चांगली व्हावी असं जर वाटत असेल तर याच्याकरता सुंदर भाग सांगितलेला आहे माता माऊल्यांना. ते कोणता सांगतो? नंबर 1 सत्यम, पहिला शब्द सांगितला सत्यम, शौचम, दया, दान. 4 भाग सांगितले सुरुवातीला. जर मुलगा जर चांगला जन्माला जर आणायचा असेल किंवा मुलाला जर सुशिक्षित चांगलं बनवायचं असेल तर त्याला 4 भाग सांगितले. नंबर 1 सत्यम. सत्यम म्हणजे बोलत असताना सारखं आपल्या मुखानं सत्यच बोलायचं. जर सत्य बोललं तर सत्य बोलल्याच्या नंतर ही सुद्धा विष्णूची महापूजा होते, असं सत्य शब्दामध्ये सुद्धा असणारं सांगितलेलं आहे. सत्य बोले मुखे, सत्य बोले मुखे, काछे दू
सुखवे आणि काच्या दुखे हीच विष्णूची महापूजा हीच विष्णूची महापूजा हीच विष्णूची बोला महापूजा हीच विष्णूची महापूजा हीच विष्णूची खरं बोलणं किंवा सत्य बोलणं ही विष्णूची महापूजा आहे. नंबर 1 ला काय करायचं, त्या माता माऊलींनी बोलत असताना अगोदर खरं बोलायचं, म्हणजे खरं एकदम सत्य बोलायचं. पहिला भाग सांगितला सत्यम. नंबर 2 शौचम. शौचम म्हणजे जोपर्यंत बालकाचा असताना जन्म होत नाही तोपर्यंत राहत असताना कसं जीवन राहायचं याचं सुंदर भूमिका लक्षात घ्या बरं का. शौचम. शौचम म्हणजे आपले पाय असतील, आपलं शरीर असेल, आपले दात असतील, आपले डोळे असतील, आपलं नाक असेल, आपली केशभूषा असेल, आपला चेहरा असेल, हे सगळ्याच्या बाबतीमध्ये असणारा टापटीपणा आणि स्वच्छतेच्या स्वरूपामध्ये नंबर 1 ला असणारं थांबायचं. पहिलं सत्य. नंबर 2 शौच म्हणजे निर्मळपणा एकदम चांगल्या स्वरूपामध्ये ठेवायचा. नंबर 2. नंबर 3 सत्यम शौचम. नंबर 3 ला सांगितलं दया. किती दया. दया तिचे नाव भूताचे पालन अनिक निर्दळन कंठकाचे. इतकी दया करायची, इतकी दया करायची की त्या दयेच्या बाबतीमध्ये वर्णन केलेलं आहे. आपलं जे लेकरू आहे आणि दुसऱ्याचं जे लेकरू आहे याच्यामध्ये भेदभाव नाही. आपलं लेकरू ते आपलं लेकरू आणि दुसऱ्याचं लेकरू म्हणजे ते सुद्धा आपलंच लेकरू, एवढी दया. किंवा आपलं लेकरू आणि हे सगळ्या सृष्टीमधला किडा मुंगी असो, जीव जंतू असो, त्यांचा असणारा जीव आणि आपला असणारा जीव एकच, एवढी दया दाखवायची. आणि नंबर 4 ला भाग सांगितला तो म्हणजे दान. जोपर्यंत पुत्राची उत्पत्ती किंवा त्या बालकाचा जन्म होत नाही तोपर्यंत त्या माता माऊलींनी काय करायचं, दान धर्म करत राहायचं. या 4 गोष्टी जर केल्यानं सत्यम शौचम दया दान या 4 गोष्टी. आणि पुढे एक वर्णन केलेलं आहे, जोपर्यंत बालकाचा जन्म होत नाही तोपर्यंत जेवण करत असताना सुद्धा चांगलं लक्ष करून ऐका बरं का. सकाळी जर चपाती आणि वरण खाल्लं असेल तर दुपारच्या वेळेला चपाती आणि वरण खायचं नाही. लक्ष करा बरं का. दुपारच्या वेळेला जर बेसन भाकरी खाल्ली तर लक्षात ठेवा, सकाळी चपाती वरण, दुपारी बेसन भाकरी, आता हे दोन्ही अन्न संध्याकाळी खायचं नाही. म्हणजे प्रत्येक वेळेला प्रत्येक दिवसाला अन्न मात्र बदलूनच अन्न खायचं. जर 1 वर्षापर्यंत जर असा जर नियम जर ठेवला तर 100% तो मुलगा म्हणजे चांगल्या स्वरूपामध्ये असणारा तो जन्माला येईल. पण नेमकं घडतं कसं, काही माता मावल्यांना शिसारी लागते. शिसारी शब्द तुम्हाला कळतो का? ते कळत नसेल तुम्हाला. काही गावंढळ शब्द आहेत बरं का, काही परिसरामध्ये वापरले जातात. शिसारी, शिसारी कळत नसेल तर त्याला दुसरा शब्द साधू संताचा डोहाळे हा शब्द कळतो का? किंवा एखाद्या वेळेस मनामध्ये आलेली इच्छा, तेवढ्या कालावधीमध्ये मनामध्ये इच्छा येते. कोणती कोणती इच्छा? काही माता मुलीला असं वाटतं फक्त रामफळच खावं. एक. काही माता मुलीला असं वाटतं सीताफळच खावं. काही माता मुलीला असं वाटतं आंबा खावा. पण काही माता मुलीला असं वाटतं मातीच खावी. काही माता मुलीला असं वाटतं राखच खावी. आता मला सांगा, हे जे शब्द आहेत का नाही, माती खाणं, राख खाणं, हे शब्द डोहाळेच्या बाबतीमध्ये चांगले नाहीत बरं का. आता मला सांगा, माती खायची, राख खायची म्हणजे काय डोहाळे आहेत का? डोहाळे लागत असताना डोहाळे सुद्धा लागले. ते डोहाळे सुद्धा देवकी मातेला सुद्धा लागले आणि डोहाळे लागल्याच्या नंतर कौशल्या मातेला सुद्धा लागले. ते डोहाळे कुठं ना आपले डोहाळे कुठं? आता पहा,
सुंदर स्वरूपामध्ये सांगितलं, 1 वर्षापर्यंत वर्षावधी स्त्रियाम कार्य किंवा स्त्रिया कार्य तेन पुत्रोती निर्मलः. जर 1 वर्षापर्यंत असा जर नेम जर ठेवला ना, तर मुलगा असणारा सुशिक्षित चांगल्या स्वरूपाचा असणारा जन्माला येतो. आता पुढे वर्णन केलं, ते फळ घरी आणलं आणि फळ घरी आणल्याच्या नंतर ते मात्र खाण्याकरता पत्नीला दिलं. फळ खाण्याकरता पत्नीला दिल्याच्या नंतर पत्नीला उपदेश करण्याकरता सुरुवात केली. ऐक, साधू महात्म्याचं फळ आहे आणि हे फळ निरर्थक होणार नाही, 1 वर्षापर्यंतचा नियम सांगितलेला आहे. त्या पत्नीनं काय केलं, ते फळ हातामध्ये घेतलं आणि निर्णय घेतला, आतापर्यंत या बाबानं लिंबू पण आणून दिलं, राख पण आणून दिली, औषध गोळ्या पण आणून दिले, पण आजपर्यंत कुणाचा सुद्धा असणारा गुण आला नाही. ते फळ फक्त घेतलं, होकार दिला, मी खाते, बस. पती परमेश्वर घराच्या बाहेरून निघून गेल्याबरोबर तर शेजारीन पाजारीला बोलण्याकरता सुरुवात केली, हे फळ मी खाऊ का नाही खाऊ. त्या शेजारीनं सांगितलं, साधू महात्मे काही देतात, खायचं नाही बरं का, खायचं नाही. ते फळ तसंच ठेवून दिलं. गावामध्ये असणारी दुसरी एक बहीण, ती बहीण भेटण्याकरता आली आणि बहिणीला सुद्धा प्रश्न विचारण्याकरता सुरुवात केली. त्यावेळेस त्या बहिणीनं सांगितलं, ताई हे फळ तू खाऊ नको, तुला जर मुलगाच पाहिजे असेल तर सध्याच्या कालावधीमध्ये मी गर्भवती असणारी अवस्था आहे माझी, फक्त एक गोष्ट सांगते, मला जे लेकरू होईल ना, हे लेकरू मी तुला आणून देईल, ही गोष्ट मात्र आपल्या दोघीमध्येच, आणि याला सहकार्य करण्याकरता माझे पती परमेश्वर, पण त्यांना मात्र धन प्रॉपर्टी तुला देणं गरजेचं आहे. या तिघामध्येच गोष्ट राहील, तोपर्यंत तू नाटक कर. तिनं नाटक करण्याकरता सुरुवात केली, पण नाटक करण्याकरता सुरुवात केल्याच्या नंतर सहज त्या ताईनं प्रश्न विचारला, नेमकं हे जे आंब्याचं फळ दिलेलं आहे हे खाण्याकरता कुणाला द्यायचं. सांगितलं, हे फळ चमत्कार पाहण्याकरता आपल्या जवळच असणारी जी गाय आहे का नाही, त्या गायीला हे फळ चारू. ते गायीला फळ चारलं. कालांतरानं घटना अशी घडली, कालांतरानं जी बहीण होती ती मात्र प्रस्तुत झाली आणि रात्रीच्या वेळेला तो मुलगा असणारा आणून दिला. सकाळ झाली आणि गावामध्ये असणारी बातमी कळवण्यात आली की आत्मदेवाला मुलगा झाला. आनंदाच्या भरामध्ये काय केलं, नगारे वाजण्याकरता सुरुवात केली, दान धर्म देण्याकरता असणारी सुरुवात केली आणि आनंदाच्या भरामध्ये काही दिवस गेल्याच्या नंतर त्याला पाळण्यामध्ये टाकलं, सुंदर असणारं त्याचं नाव ठेवलं. पत्नीचं नाव धुंदुली आणि मुलाचं नाव ठेवलं धुंदुकारी. कालांतरानं 3 महिन्यानं ज्या गायीला फळ चारलं होतं ती गाय सुद्धा प्रस्तुत झाली, पण गायीनं वासराला जन्म दिला नाही, उलट गायीनं जो जन्म दिला एका बालकाला जन्म दिला. सगळं शरीर माणसासारखं, पण त्याचे जे कान होते का नाही ते कान मात्र गायीच्या कानासारखे. त्याचं नाव ठेवण्यामध्ये आलं गोकर्ण. हे दोघंही लहानाचे मोठे होऊ लागले, पण दोघंही लहानाचे मोठे होत असताना वडिलांचा जो पैसा होता तो पैसा खर्च करण्याकरता धुंदुकारीनं काय केलं, अत्याचार करण्याकरता सुरुवात केली. वाईट व्यसनाला लागला आणि वाईट व्यसनाला लागल्याच्या नंतर मग मात्र प्रॉपर्टी घरामधून घेऊन जायची आणि घेऊन जाऊन अशी उधळण करण्याकरता सुरुवात करायची. आईनं उपदेश केला, वडिलांनी उपदेश केला, पण काही परिणाम झाला नाही. गोकर्ण मात्र सुशिक्षित चांगल्या स्वरूपाचा असणारा निघाला, वेदशास्त्र संपन्न. कालांतरानं घरामधला पैसा संपू लागला. वडिलांनी सुद्धा बोलण्याकरता सुरुवात केली, काही धाक दाखवत असताना मारहाण करण्याचा प्रयत्न केला. उलट वडिलांसोबत त्यानं भांडण खेळण्याकरता सुरुवात केली. शेवटी मुलानं स्वतःहून धुंदुकारीनं वडिलाला मारहाण करण्याकरता सुरुवात केली आणि वडील रडू लागले आणि संन्याशाचे शब्द लक्षात आले. खरंच बरं का, मला साधू महात्मा सांगू लागला, मी ऐकलं नाही. संन्याशामध्येच चूक आहे, पण मी ऐकलं नाही. रडण्याकरता सुरुवात केली. गोकर्ण जवळ आला ना, गोकर्णानं बापाला उपदेश केला, पिताजी ऐका, इथं कुणी कुणाचा मुलगा नाही, इथं कुणाची बहीण नाही, इथं कुणाचा भाऊ नाही. वेळ आल्याच्या नंतर ज्याची त्याला असणारा स्वतःचा असणारा स्वतःला उद्धार करून घ्यायचा आहे. कोणी सुद्धा कुणाला असणारं सहकार्य करीत नाही. नाथबाबांनी याच्याकरता एक सुंदर असणारा अभंगच लिहून ठेवलेला आहे. नाही कुणाचे कुणी तुझे नवे रे कुणी, नाही कुणाचे कुणी तुझे नवे रे कुणी,
अंती जाशील एकल्या प्राण्या माझे माझे म्हणुनी, अंती जाशील एकल्या प्राण्या माझे माझे म्हणुनी. बहीण कुणाचा भाव कुणाचा कोण कुणाचे सखे सोय रे. बहीण कुणाचा भाव कुणाचा कोण कुणाचे सखे सोय रे. मेल्या मागे सर्व तुझी रे फिटतील धागे दोरे. फिटतील धागे मायेचा बाजार प्राण्या मायेचा बाजार. नाही कुणाचे कुणी तुझे नवे रे कुणी. नाही कुणाचे कुणी तुझे नवे रे. अंती जाशील एकल्या प्राण्या माझे माझे म्हणुनी. अंती जाशील एकल्या प्राण्या माझे अंती जाशील एकल्या प्राण्या. इथं कुणाचं भाऊ नाही, बहीण नाही, कुणाचं गणगोत नाही. ऐका पिताजी, कुणीच कुणाचं नाही. वेळ आल्याच्या नंतर स्वतःलाच त्या संकटातून बाजूला सरकावं लागतं बरं का. दुसरं कुणी सुद्धा असणारं सोडवत नाही. याच्याकरता दृष्टांत सांगायचं म्हटलं, ज्या पत्नीच्या सोबत काही मालकांनी 7 फेरे घेतलेले आहेत करोनाच्या कालावधीमध्ये, त्यांनी सुद्धा त्याग केला बरं का. भाकर सुद्धा वाढत असताना जवळून नाही, लांबून बरं का. जशी कुत्र्याला भाकर टाकतात का नाही, तशी अंतरानं. अजिबात घराकडे येऊ नका, तुम्हाला करोना झाला बस. म्हणजे एवढ्या जवळचं नातं असून सुद्धा, याच्या पुढे सांगू, सासूचं सगळ्यात जास्त जर प्रेम कुणावर असेल तर जवायावर. पण जवायला सुद्धा सांगितलं, जवाई बापू सासरवाडीला येऊ नका, अजिबात नाही. म्हणजे एवढं प्रेमाचं नातं असून सुद्धा वेळ आल्याच्या नंतर कुणी सुद्धा नाही बरं का, कुणीच नाही, अजिबात नाही. त्यावेळेला त्या आत्मदेवाला उपदेश गोकर्णानं सांगितला. इथं कुणी कुणाचं नाही. ज्या मुलाकरता तुम्ही एवढा अट्टहास केला, त्या मुलानं तुम्हाला मारहाण करावी. माझी तर विनंती आहे, तुम्ही घरामध्ये थांबू नका, घराचा त्याग करा ना, अरण्यामध्ये निघून जा. आत्मदेवानं सांगितलं, अरे अरण्यात जाऊन तरी नेमकं काय करू हे तरी सांग ना. अरण्यामध्ये जा, पवित्र असणाऱ्या नदीच्या ठिकाणी जा, सुंदर स्वरूपामध्ये स्नान करा, शुचिरभूत व्हा, सुंदर आसन मांडा, त्याच्यावर गवत अंतरा, मन एकाग्र करा आणि असं गृहीत धरा, मला पत्नी नाही, मला मुलगा नाही, मला प्रॉपर्टी नाही, मला कुणी नाही, फक्त मला जर कोणी असेल तर फक्त मला देव आहे बस. माझं सगळं गणगोत जर कोण असेल तर विठ्ठल, बाप माय चुलता, विठ्ठल भगिनी आणि भ्राता, विठ्ठले विन चाड नाही गोता, तुका म्हणे आता बस. म्हणजे सगळं जर गणगोत कोण असेल तर माझा विठ्ठलच आहे असं म्हणा, पण या दुसऱ्या गणगोताची आठवण करू नका. देव माझा माझा माझा, देव माझा माझा माझा, देव माझा देव माझा माझा माझा, देव माझा माझा.
देव माझा 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 देव माझा मी देव माझा माझा हीच माझी सत्य वाचा हीच माझी देव माझा माझा या जगतामध्ये दुसरं तिसरं कुणी नाही, फक्त देवच असणारा माझा आहे. उपदेश केला, आत्मदेवानं घराचा त्याग केला, अरण्यामध्ये गेला आणि अरण्यामध्ये गेल्याच्या नंतर त्याचं वय सांगितलेलं आहे, 60 वर्षाचं वय. उद्धार होत नाही अशातला भाग नाही. लोक म्हणतात महाराज आता आमचं काय राहिलं, आता आम्हाला काही भजन येतं का पूजन येतं का काय होतं, काही नाही काही नाही काही नाही, अजिबात नाही. ऐका, वयाचं 60 वर्षाचं वय होतं, पण वयाचं 60 वर्षाचं वय असून सुद्धा अरण्यामध्ये गेला. जसं सांगितलं होतं तसं आसन मांडलं आणि चिंतन भगवंताचं सुरुवात करण्याकरता सुरुवात केली. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. चिंतन करण्याकरता सुरुवात केली. शेवटी मोक्ष भेटला. कालांतरानं आईनं उपदेश करण्याकरता मुलाला सुरुवात केली. आईला सुद्धा मारहाण करण्याकरता सुरुवात केली. आईनं निर्णय घेतला, जिथं बापाला किंमत यानं दिली नाही, हा तर मलाही किंमत देत नाही, एक काम करावं. वडिलांनी घराचा त्याग केला, आता मी सुद्धा जिवंत राहणार नाही म्हणून आईनं काय केलं, काठोकाठ भरलेली असणारी विहीर होती. रात्रीच्या वेळेला आई निघून गेली घरातून आणि काठोकाठ भरलेल्या विहिरीमध्ये आईनं असणारा जीव देऊन टाकला. आईचा सुद्धा मृत्यू. गोकर्ण तिथं होता. गोकर्णानं उपदेश केला, दादा, एक म्हणजे तुमच्यामुळं आईचा मृत्यू, नंबर 2 तुमच्यामुळं वडिलांनी घराचा त्याग केला. माझी विनंती आहे, आता तरी तुम्ही सुधरा, स्वतःचं कल्याण करून घ्या. पण जिथं आई वडिलाला किंमत नाही तिथं भावाला कोण किंमत देणार. शेवटी भावासोबत भांडणं खेळले आणि भावाला सुद्धा घरामध्ये थांबू दिलं नाही. गोकर्णानं सांगितलं, आता दादा तुमचं प्रारब्ध तुमच्यासोबत. तीर्थयात्रा करण्याकरता गोकर्णानं सुरुवात केली. गोकर्ण म्हणजे हा संत आहे, साधू आहे, मान अपमानाच्या बाहेर गेलेली व्यक्ती. तीर्थयात्रा करण्याकरता सुरुवात केली. घटना अशी घडली, 5 वाईट वागणाऱ्या असणाऱ्या स्त्रिया त्यांना घरामध्ये आणून ठेवल्या. त्यांचे अट्टहास पूर्ण करण्याकरता, चोरीमारी करण्याकरता सुरुवात केली. एक दिवस चोरी केली आणि चोरी केल्याच्या नंतर भरपूर धन मिळालं. धन मिळाल्याच्या नंतर रात्रीची वेळ त्या 5 महिलांनी विचार केला, दररोजचा चोरी करणारा धुंदुकारी एक ना एक दिवस तो पकडला जाईल. राजा याला कैद करील, याला शुळावर चढवील आणि याच्याजवळ असणारं जे धन आहे ते धन सगळं घेऊन टाकील. आणि कालांतरानं आपण याला सहकार्य केलेलं आहे म्हणून आपल्याला सुद्धा फासावर जावं लागेल. म्हणून आपण काय केलं पाहिजे, असं करा, राजानं याला फाशीवर देण्यापेक्षा आणि राजानं धन घेण्यापेक्षा आपण एक काम करू ना, आज रात्री या धुंदुकारीलाच संपवण्याचा प्रयत्न करू. काय केलं त्या 5 जणीनं, त्याला मद्य पाजण्याकरता सुरुवात केली. 2 हात 2 क्वाटला बांधले, 2 पाय क्वाटला बांधले आणि श्वासोश्वास बंद करण्याकरता एक उशी घेतली आणि तोंडावर टाकण्याकरता सुरुवात केली. त्याला काही समजत नव्हतं, मद्यप्राशन केलेलं होतं, त्याचा अंत होत नव्हता. शेवटी चुलीमध्ये असणारा जो विस्तव आहे त्यांनी छोट्याशा असणाऱ्या ताटामध्ये घेऊन त्याच्या अंगावर टाकण्याकरता सुरुवात केली. आणि विस्तव ज्या वेळेला अंगावर पडू लागला ना, तडफडू लागला आणि तडफडत असताना तडफून 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 असताना तो मृत्युमुखी पडला. शेवटी त्या महिलांनी काय केलं, घरामध्येच खड्डा खोदला, त्याला घरामध्येच पुरून टाकलं आणि पुरून टाकल्याच्या नंतर मातीवरून टाकून दिली.
रात्रीच्या वेळेला सोन्याच्या सगळ्या वाटण्या करून घेतल्या. 2 दिवसापर्यंत थांबल्या. गावातल्या लोकांनी विचारायचं धुंदुकारी कुठं आहे, यांनी उत्तर द्यायचं कुठंतरी कामाच्या निमित्तानं बाहेर निघून गेले. 2-3 दिवस थांबल्या, कुणाला शंका येऊ नये म्हणून. आणि एक रात्री त्या 5 असणाऱ्या महिला असणाऱ्या निघून गेल्या. मग मात्र गावातल्या लोकांना समजलं काहीतरी असणारा वेगळा प्रकार आहे. घराचा दरवाजा काढण्यामध्ये आला, घरामध्ये गेले, प्रवेश केला तर एक खड्डा दिसतो, माती उकरलेला भाग दिसतो. उकरण्याकरता सुरुवात केली तर प्रेत लागलं, प्रेताला वर काढलं. सगळ्या गावामध्ये असणारी एकच चर्चा, 5 महिलांनी धुंदुकारीला संपवलं. शेवटी ही बातमी कळत 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 जो गोकर्ण तीर्थयात्रा करू लागला त्याला ही बातमी समजली. भाऊ कसा जरी झाला तर भावाचा उद्धार करण्याकरता त्या गोकर्णानं काय केलं, गया असेल, काशी असेल, अयोध्या असेल, मथुरा असेल, द्वारका असेल, गंगा असेल, जिथं जिथं जाईल तिथं भावाच्या नावानं दान धर्म करायचं आणि पिंडदान करायचं, आपल्या भावाचा उद्धार व्हावा म्हणून. पण घटना अशी घडली, अनेक ठिकाणी दान धर्म केलं, 4 धामाची यात्रा केली आणि परत आपल्या गावामध्ये येण्याकरता त्यांनी सुरुवात केली. रात्रीची वेळ आला, घर बरोबर नव्हतं म्हणून अंगणामध्ये झोपण्याकरता सुरुवात केली. रात्रीचे 12 वाजले. 12 वाजल्याच्या नंतर कधी कुत्र्याचं रूप घेऊन तो धुंदुकारी यायचा, कधी हरणाचं रूप घेऊन यायचा, कधी डुकराचं रूप घेऊन यायचा, कधी हत्तीचं, कधी बैलाचं. आणि ते रूप घेऊन येऊन गोकर्णाला तो असणारा तिथं भेडसावायचा. त्याच वेळेला मग मात्र गोष्ट लक्षात आली, हा कोणीतरी असणारा तो जीव आहे, कोणीतरी याला ठार केलेला आहे, त्याच्यामुळं कोणीतरी मला इथं भेडकावण्याकरता येत आहे. शेवटी काय केलं, कमंडलूमधलं असणारं पाणी आपल्या हातावर घेतलं, अभिमंत्रित केलं आणि जो रूप घेऊन येऊ लागला त्याच्या अंगावर शिंपडण्याकरता सुरुवात केली. तेवढ्याच वेळामध्ये त्याला बोलता येत नव्हतं त्या प्रेताला, पण पाणी शिंपडल्याबरोबर त्याला वाचा फुटली आणि त्यांनी बोलण्याकरता सुरुवात केली. त्याचं कारण एक आहे, सगळेच माणसं भूतासोबत किंवा प्रेतासोबत बोलतात अशातला भाग नाही बरं का. काही लोक असे आहेत, माणूस मरण पावल्याच्या नंतर त्या प्रेताला पाहण्याकरता जाऊ वाटतं, पण रात्रीच्या वेळेला मात्र भीती वाटते बरं का. पाहायला जाण्याकरता मात्र थोडंसं बरं वाटतं ते प्रेत, पण रात्रीच्या वेळेला मात्र ते जशाला तसं असणारं दिसतं, म्हणजे भीतीचं असणारं ते वातावरण. आता पहा, ज्या वेळेला गोकर्णानं ते पाणी अभिमंत्रित केलं आणि त्या पिशाच्याच्या अंगावर टाकण्याकरता सुरुवात केली, तेवढ्याच वेळामध्ये त्यानं बोलण्याकरता सुरुवात केली. गोकर्णा, मी तुझा असणारा मोठा भाऊ, माझं नाव धुंदुकारी. अरे पण दादा, मी तुझा उद्धार करण्याकरता अनेक ठिकाणी दान धर्म केलं ना, मग तुझा उद्धार झाला नाही का? सांगितलं, जो आई वडिलाची निंदा करतो, आई वडिलाला त्रास देतो आणि असा जर मुलगा कोणी असेल, त्यानं किती जरी असणार काही जरी कार्य केलं तर त्याचा मात्र कधी उद्धार होत नाही. स्वर द्या बरं का. आणि आहे कनेक्शन, लाईट आली. त्यावेळेला मग मात्र बोलण्याकरता सुरुवात केली आणि बोलण्याकरता सुरुवात केल्याच्या नंतर मग मात्र तेवढ्याच वेळामध्ये उद्धार होण्याकरता सांगितलं साधन. माझा नेमका उद्धार कशानं होईल? सांगितलं, दादा, माझा उद्धार करण्याकरता तूच असणारी गोष्ट पहा. सकाळ झाली, गावातल्या लोकांना प्रश्न विचारला. गावातल्या लोकांनी सांगितलं, सगळ्याला साक्षी जर कोण असेल तर सूर्य आहे. आणि सूर्याच्या बाबतीमध्ये मग मात्र सूर्यानं सांगितलं, जर भावाचा उद्धार करायचा असेल तर याला एकमेव कारण सांगितलं, ते म्हणजे फक्त भावाचा जर उद्धार करायचा असेल तर श्रीमद भागवत महापुराणाची कथा लावावी लागेल, त्याच्यानंतरच त्याचा असणारा उद्धार होणार. म्हणून एक माझा सांगण्याचा भाग आहे, आपण एखादा माणूस मरण जर पावला